जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या डायलॉगची तुम्ही जास्त प्रमाणात डिमांड केली होती त्या डायलॉगवरती आपण आपला आजचा व्हिडिओ घेऊन आलोय. तर मित्रांनो, व्हिडिओची जी काही कन्सेप्ट झाली ती पूर्णपणे एकदम वेगळी झाली. तुम्ही डेमो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल. जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ऑडिओ वगैरे ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रकारे तुम्हाला बीटला मार्क करायचं. ओके. तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकताय. तुम्हाला खाली जे काही लूप वगैरे तुम्ही बघू शकताय तिथे तुम्हाला इथे 4 सेकंदाच्या थोडंसं अलीकडे या प्रकारे बीट द्यायची आहे. पुढची जी काही बीट असणार आहे ती 4 सेकंदाच्या थोडंसं पुढे बघू शकता आणि खाली ऑडिओची टाईमलाईन जी काय आहे तिथे देखील बघू शकताय. नंतरची जी काही बीट आहे ती आपली 5 सेकंदवरती आहे बरोबर. तर या प्रकारे तुम्हाला बीट मार्क करायची आहे. पुढची जी काही बीट आहे ती 5 आणि 6 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पशी आहे बघू शकताय. त्याच्या पुढची जी काही मित्रांनो आपली बीट असणार आहे ती बघू शकताय 7 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 8 सेकंदवरती आहे. नंतरची जी काही मित्रांनो बीट असणार आहे ती 8 आणि 9 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पशी आहे. नंतरची मित्रांनो जी काही 10 सेकंदवरती बीट आहे बघू शकता. तुम्हाला सॉन्ग जे काय आहे ते ऐकून घ्यायचं आणि मगच मित्रांनो बीट मी सांगतो त्याप्रमाणे मार्क करायचे. ओके. त्याच्या पुढची मित्रांनो जी काही बीट आहे ती बघू शकता 13 सेकंदाच्या पुढे आहे. तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला सर्व बीट मार्क करून घ्यायचे. बीटला मार्क करून घेतल्यानंतर आता मित्रांनो ह्या फोटोला मुवमेंट आणण्यासाठी तुम्ही बघितलं असाल तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. इथे की फ्रेमवरती क्लिक करून एक की फ्रेम ॲड करायची आहे. नंतर मित्रांनो या फोटोच्या लास्ट पार्टला यायचं आहे आणि इथे एक की फ्रेम ॲड करायची आहे. की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला पहिल्या की फ्रेमवरती यायचं आहे. पहिल्या की फ्रेमवरती आल्यानंतर आपला जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्हाला या बाजूला असं घेऊन जायचं आहे. या प्रकारे घेऊन गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता नंतर तुम्हाला ग्राफचा ऑप्शन बघायला भेटतोय. तर सिंपली तुम्हाला इझी इन टूचं जे काही इथे ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढे जो काही फोटो तुम्हाला इथे बघू शकता आता कलर फोटोचा चेंज होतोय. तर मित्रांनो तो कलर कसा चेंज करायचा सिंपलीरित्या ह्या बीटपाशी तुम्हाला येऊन जायचं आहे. बीटपाशी आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे एक फिल्टरचं ऑप्शन बघायला भेटतोय. सिंपली फिल्टर्सवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो जे काही इथे तुम्हाला फिल्टर्सवरती डबल क्लिक करून तर मित्रांनो ते फिल्टर्समध्ये तुम्हाला ब्लॅक गोल्डचं एक फिल्टर बघायला भेटतोय. सिंपली हा फिल्टर तुम्हाला ॲड करायचा आहे. फिल्टर ॲड केल्यानंतर आता मित्रांनो या फिल्टरची जी काही ड्युरेशन तुम्ही ॲड केल्यानंतर थोडी जास्त असेल ती प्रॉपर आपल्या फोटोबरोबर सेट करायची आहे. नंतर मित्रांनो आणखी एक या फोटो म्हणजे आपली फिल्टरची कॉपी घ्यायची आहे. म्हणजे कॉपी आता कशी घ्यायची सिंपली फिल्टरच्या लेअरला सिलेक्ट करायचं आणि कॉपीचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करून ह्याची कॉपी घ्यायची आहे. आणि कॉपी घेतल्यानंतर ह्या फिल्टरला ड्रॅग करत तुम्हाला एक फोटो सोडायचा. आता हा फोटो सोडून त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे ह्या फोटोबरोबर सेट करायचा आहे. आता मित्रांनो जास्त जो काही पार्ट होतोय त्याला तुम्हाला व्यवस्थितरित्या सेट करायचा आहे. तर मित्रांनो या प्रकारे फिल्टर ॲड केल्यानंतर तुमच्या फोटोला कलर येऊन जाईल. नंतर मित्रांनो इफेक्ट ॲड करण्यासाठी फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो 1 नंबरला इन ॲनिमेशनमध्ये बघू शकता स्विचचे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील सेम तुम्हाला इन ॲनिमेशनमधनं स्विचचं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन ॲड करून ड्युरेशन आहे ती 0.5 तुम्हाला प्रत्येकाची ठेवायची आहे म्हणजे ह्या 3 फोटोंची. ओके. तर मित्रांनो या प्रकारे ठेवल्यानंतर आता पुढचा जो काही फोटो आहे आपला तर हा बघू शकता थोडा मोठ्या ड्युरेशनमध्ये आहे. तर या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर शेक 3चं ॲनिमेशन ॲड करून 1.2 वरती ह्याची ड्युरेशन सेट करायची आणि ओकेवरती क्लिक करून आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून झूम 1चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला 0.5च्या ड्युरेशनला सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो हे पुढचे जे काही 3 फोटो आहेत त्यांना सेम तुम्हाला हेच ॲनिमेशन ॲप्लाय करायचं आहे. ओके. आणि मित्रांनो हे फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यासाठी फोटोला सिलेक्ट करून आता मित्रांनो इथे तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन भेटतोय. सिंपली यावरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला मायनस करायचं आहे या 3 पण फोटोंचं. ओके. तर मित्रांनो या प्रकारे सॅच्युरेशन वगैरे मायनस केल्यानंतर आता हा जो काही पुढचा फोटो आहे ह्याला ॲनिमेशन देण्यासाठी फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. जे काही कॉम्बोचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करून तुम्हाला इथे मित्रांनो स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा जो काही इथे इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचा आहे. या प्रकारे ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. स्विंग बॉटमचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड करून ह्याची ड्युरेशन तुम्हाला 1.2 वरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो हा पूर्णपणे ॲनिमेशनचा पार्ट झाला. आता तुम्हाला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी एकदम सुरुवातीला येऊन इथे इफेक्टचं ऑप्शन आहे. इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरीमधनं हॅलो ब्लरचा किंवा हेक्झोनल स्पॉटचा इफेक्ट कोणताही तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओके. तर मित्रांनो या प्रकारे ॲड केल्यानंतर आता तुम्हाला इथे बघू शकता इथे
घोडा असा शब्द येतोय. म्हणजे आता किती सेकंदवरती मी तुम्हाला दाखवतो, 6 सेकंदवरती बघू शकता या पोझिशनला. तर मित्रांनो हे एक तुम्हाला इफेक्ट बघायला भेटतो, फोटोला बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीचा इफेक्ट आहे. तर हा मित्रांनो इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगची जी काही कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये तुम्हाला ॲस्ट्रलचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. ओके, ॲस्ट्रल. तर इथे मी तुम्हाला दाखवतो ॲस्ट्रलचा इफेक्ट. तर मित्रांनो इथे बघू शकता ॲस्ट्रलचा इफेक्ट आहे. सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर इफेक्टची ड्युरेशन थोडी जास्त असणार आहे. जास्त असल्यानंतर मित्रांनो जास्त इफेक्ट तुम्हाला बघायला भेटत आहे. तर मित्रांनो एवढीच तुम्हाला म्हणजे एकदम कमी प्रमाणात ड्युरेशन याची कमी करायची. ओके, म्हणजे एकच इफेक्ट येईल या प्रकारे. तर मित्रांनो ही इफेक्ट ॲड केल्यानंतर आता पुढे तुम्हाला जी काही 10 सेकंदवरती आपली मेन बीट म्हणजे मेन इफेक्ट जिथे ॲड करायचा आहे 10 सेकंदवरती, तर ह्या पोझिशनला तुम्हाला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून जी काही स्प्लिटची कॅटेगरी आहे या स्प्लिटच्या कॅटेगरीवरती येऊन मिरर 3चा इफेक्ट ॲड करायचा आहे. 3 लेअर जे काय आहे तो इफेक्ट ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करून ह्या इफेक्टची जी काही लेंथ आहे ती मित्रांनो आपल्या प्रॉपर बीटमध्ये सेट करून घ्यायची आहे. सेट करून घेतल्यानंतर आता ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर जे काय आहे ते पूर्णपणे तुम्हाला मायनस करायचं आणि व्हर्टिकलवरून तुम्ही तुमच्या फोटोची ॲडजस्टमेंट सेट करू शकता. ओके, त्या प्रकारे ॲडजस्टमेंट वगैरे सेट करून झाल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. थोडं पुढे आल्यानंतर बरोबर 12 सेकंदवरती तुम्हाला यायचं आहे. आणि नंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमधनं तुम्हाला जे काही व्हाईट फ्लॅशचा इफेक्ट आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर जे काही इथं आता मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये जर तुम्ही व्हाईट फ्लॅश सर्च केलं तर इथे 1 नंबरलाच इफेक्ट येतो. सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून इथनं कॅन्सल करायचा आहे. कॅन्सल केल्यानंतर ओकेवरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही स्पीड मी ठेवले ते बरोबर 90वरती ठेवले. तुम्हाला देखील या प्रकारे 90वरती किंवा 100वरती ठेवायचं आहे आणि ओकेवरती साईडला क्लिक करायचं आहे. ओके, नंतर मित्रांनो लास्टला आपण व्हिडिओ इफेक्टमध्ये इथे कॅटेगरी आहे नाईट क्लबची. तर ह्या नाईट क्लबच्या कॅटेगरीमध्ये मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल, कोणता, व्हायब्रेशन फ्लॅशचा. तर हा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि ॲडजस्ट आता इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काही स्पीड आहे ते मी या ठिकाणी 40वरती ठेवले, 41वरती. तर तुम्हाला देखील या प्रकारे स्पीड याचं वाढवून या प्रकारे जबरदस्त असा इफेक्ट ॲड करून प्रॉपर बीटनुसार याला बरोबर 15 आणि 16च्या मध्ये जो काही डॉट आहे त्या पोझिशनला सेट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आता हा जे काही PNG ॲड करण्यासाठी सिम्पली सुरुवातीला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करून इथे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ही PNG जी काय आहे ती मी तुम्हाला प्रोव्हाइड केली. तर ही PNG तुम्हाला ॲड करून ह्याची ड्युरेशन एकदम लास्टपर्यंत सेट करायची आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता मित्रांनो व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी जे काही रिझोल्यूशन तुमच्या मोबाईलला सेट होईल ते तुम्हाला सपोर्ट करेल ते तुम्हाला सेट करून इथे शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.